ती कुशबी मोठी लबाड आहे. हा, तुला ऐकायला येत नाही? बहिरी कुठली? कुशबी मोठी लबाड आहे. हो, तिनेच लपून ठेवल्या होत्या नोटा. काय सांगताय काय? मला आत्ताच कळली तिची लबाडी. बघा, आणि तुम्ही मला किती बोलत होतात? तर यात माझा काय दोष आहे? मला पैसा हाच आधार आहे का नाही? पैसा नसेल तर जगात कुणी कुणाला विचारतं का? तुझे 1000 रुपये घे, ते 200 रुपये घे. देते हो, घ्या. हिशोब पूर्ण व्हायला पाहिजे. हे घे. हा, जा आता. निघते. फार थांबू नये लोकांच्या घरात. पैसे घेतलं तर लगेच. नानी, तू आधी एकदाचा चहा घे. काय ग, गरम आहे का? नसला तरी तसाच घे. असा गार ढोन चहा कोण पिणार आहे? मी पुन्हा पुन्हा चहा गरम करणार नाही. अरे ती तुझी कुसमी आहे ना. माझी कुठली कुसमी? अगं ती फोनवर बोलते आईशी. तेवढ्या तू 5 वेळा हाका मारल्यास म्हणून बाबांनी सांगितलं नानीला एकदाचा काय तो चहा दे आणि तोंड बंद कर तिचं. असं म्हणाला? हो. आई कुठे बोक्या? आंघोळ करताय. तुझी आई का नाही आली? अगं नानी, आईला अस्थमाचा अटॅक आला म्हणून ती आमच्याचकडे थांबलीये. आणि आज ना संजयचा वाढदिवस पण आहे म्हणून त्यांनी हट्ट केला तर ती उद्या येणार आहे. हा काय चहा? असा पंचट कुणी केला चहा? मी केला. तुला चहा सुद्धा करता येत नाही का? मग तू कर तुझ्या हाताने. मोठ्या माणसाशी असं बोलतात काय? मग मोठी माणसं का असं बोलतात? कारण ती मोठी असतात म्हणून. हॅलो, कोण बोलते? नळे, तुझ्या आवाजात असं किरकिर किरकिर काय येतंय ग? मी काय म्हणते, तू ये ना इकडं. ही माणसं माझे फार हाल करतात. हो, मला विचारतच नाही कुणी. नाही, तुला काहीही काम करावं लागणार नाही. अगं बोक्या आहे ना. हो, आता कुसुम पण आलीये. हो, कोणी सांगितलं तुला माली इथं नाहीये म्हणून? बाकीचे आहेत ना. हो, बोक्या आहे. हो, कुसुम पण आलीये. हो, आली आहे. अगं हो, तुला विश्वास नाही बसत का? हे हिला विचार. ही उमी इकडे बसली. सांग, बोल 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 बोल, सांग तिला. ये म्हणा. हा, हॅलो. हा, काय ठेवला? हा, बघू. हॅलो हॅलो. ही कुसुम ही काय, ही नळी मोठी डांबीस आहे. हा, आईचं करावं लागेल म्हणून येत नाही. आईसाठी जाऊ दे, भावासाठी तरी यायला पाहिजे की नाही? काय त्या दोघांचं प्रेम तुला सांगते. असं प्रेम भूतलावर शोधून सुद्धा सापडणार नाही. हो, एकमेकांच्या बद्दल जिव्हाळा, प्रेम, आदर काही काही विचारू नको. माली असे डोळे फाडून बघत बसायची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.